सर्वांना नमस्कार। आपल्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ पाहायचा आहे। फक्त पाहू नका, संपूर्ण पहा, समजून घ्या आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। त्याचप्रमाणे राज्यातील इतरही आपल्या सरकारी कर्मचारी बांधवांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका। तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्ही तर पाहत आहात पण त्याबरोबरच आपल्या इतरही मित्रांना, परिवाराला शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राइब करायला सांगा। चला तर मग पाहूया आपण काय आहे नेमकी ब्रेकिंग न्यूज, काय आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या या व्हिडिओमध्ये। तर सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ। तर बघत आहोत आपण शासनाने घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय। राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी काल हा निर्णय जाहीर केलेला आहे। यापूर्वीच त्यांनी माध्यमांवरती याचं सूतोवाच केलं होतं आणि काल सामान्य प्रशासन विभागाने या बाबतीमध्ये अधिकृत घोषणा आणि शासन परिपत्रक निर्गमित केलेलं आहे। तर आपण बघत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आता स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। ही जी सुट्टी आहे या बाबतीमध्ये परिपत्रक शासनाने 4 डिसेंबर 2024 या दिवशी निर्गमित केलेले आहे। आता यापुढे 6 डिसेंबर 2024 या रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय सुट्टी, स्थानिक सुट्टी या ठिकाणी शासनाने जाहीर केलेली आहे। या संदर्भात सविस्तर आढावा आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घेत आहोत। बघा शासन परिपत्रक काय सांगतं। शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक 1196 प्रकरण 5/96/29 दिनांक 18 सप्टेंबर 1996 अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी अनंत चतुर्दशी या दिवशी आणि सन 2007 पासून गोपाळकाला दहीहंडी निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी, लोकल हॉलिडे जाहीर करण्यात आलेली आहे। आता सन 2024 मध्ये मुंबई व उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना याद्वारे खालीलप्रमाणे तिसरी स्थानिक सुट्टी आता शासनाने जाहीर केलेली आहे। ती सुट्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन दिनांक 6 डिसेंबर 2024 भारतीय सौर दिनांक 15 मार्गशीर्ष शके 1946 वार शुक्रवार। तर थोडक्यात यापूर्वी जवळपास 1996 सालापासून अनंत चतुर्दशीची एक दिवसीय सुट्टी शासन आपल्याला देत होतं। त्यानंतर 2007 पासून गोपाळकालाची सुट्टीसुद्धा शासनाने जाहीर केलेली आहे। अशा 2 सुट्ट्या या शासकीय सुट्ट्या होत्या, ज्या आपल्या वैयक्तिक ज्या सुट्ट्या असतात, ज्या कार्यालयीन ज्या सुट्ट्या असतात त्यांना वगळून ही स्थानिक सुट्टी शासनाने जाहीर केल्या होत्या। पहिली सुट्टी 1996 साली अनंत चतुर्दशीची होती। दुसरी सुट्टी 2007 पासून गोपाळकालाची आणि आता तिसरी जी स्थानिक सुट्टी आहे ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर या दिवशी सुद्धा आता सन 2024 मध्ये ही सुट्टी लोकल सुट्टी म्हणजे स्थानिक सुट्टी म्हणून शासनाने जाहीर केलेली आहे। थोडक्यात 6 डिसेंबर दिवशी सर्व शासकीय कार्यालय, सर्व निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे असा GR या ठिकाणी शासनाने काढलेला आहे। आणि हा जो GR आहे फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहेत। वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक P&S नंबर P13/2B दिनांक 5 नोव्हेंबर 1958 मधील तरतुदीनुसार जाहीर करण्यात येत आहे। आणि सदर जे परिपत्रक आहे आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकता। हा त्याचा संकेतांक क्रमांक आपल्याला दिलेला आहे। तर राज्याचे जे अवर सचिव आहेत सामान्य प्रशासन विभागाचे सचिन कावळे सर यांनी हे परिपत्रक निर्गमित केले आहे। थोडक्यात या परिपत्रकाचा सारांश आपण बघतोय की यापूर्वी अनंत चतुर्दशी आणि गोपाळकालानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर झाली होती, मात्र आता 2024 मध्ये 6 डिसेंबर ही सुद्धा स्थानिक सुट्टी जाहीर केलेली आहे। आपल्या देशाचे संविधानाचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही शासकीय सुट्टी आता मुंबई शहरामध्ये जाहीर केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी ही सुट्टी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। फक्त शासकीय आणि निमशासकीय कार्यालय नाही
तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील सर्व शाळा, सर्व कनिष्ठ महाविद्यालय, मग ते कोणत्याही माध्यमाचे असू दे किंवा कोणत्याही व्यवस्थापनाचे असू दे, सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी या ठिकाणी जाहीर केलेली आहे 6 डिसेंबर 2024 या दिवशी. थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितो की या संदर्भातील शिक्षण विभागाचे जे आपले शिक्षण विभागाचे उपसंचालक आहेत श्री संदीप संघवीजी यांनी कालच परिपत्रक काढून या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण आणि मुंबई पश्चिम जे शिक्षण विभाग आहेत यांना दिलेले आहेत. परिपत्रक निघालेलं आहे. आजच्या दिवसभरामध्ये म्हणजे 5 डिसेंबर रोजी उत्तर, पश्चिम आणि दक्षिण विभागाचे जे शिक्षण निरीक्षक आहेत ते सुद्धा या संदर्भातील शासन परिपत्रक काढणारच आहेत आणि सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या शिक्षकांना ही सुट्टी जाहीर करावी लागणार आहे. कारण शेवटी शासकीय सुट्टी आहे, ही सुट्टी घेणं गरजेचं आहे. आणि आपण सांगू इच्छितो की ही स्थानिक सुट्टी आहे. शाळांच्या ज्या 76 रजा असतात त्याला वगळून ही सुट्टी शासनाने जाहीर केलेली आहे. त्यामुळे ही सुट्टी त्यात इन्क्लूड करायची, त्यात समावेश करायची काही आवश्यकता नाही. पुन्हा एकदा सांगू इच्छितो ही सुट्टी फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगरापुरती मर्यादित आहे. आपल्या सर्वांना कल्पनाच आहे 6 डिसेंबर या दिवशी राज्यभरातून अनेक अनुयायी मुंबईमध्ये प्रवेश करतात. मुंबईमध्ये या ठिकाणी जाऊन चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन करतात, त्यांना मानवंदना देतात. त्यामुळे ती भावना पाहता किंवा तो विचार करता राज्याने अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे की सर्व शासकीय कार्यालय, सर्व निमशासकीय कार्यालय, सर्व शाळा, सर्व कनिष्ठ महाविद्यालय, मग ते प्रायव्हेट असू दे, ग्रँटेड असू दे किंवा पार्शली एडेड असू दे, सर्वांना ही सुट्टी घ्यावी लागणार आहे. आणि या सुट्टीचं पालनसुद्धा सर्व शासकीय कार्यालयांना करावं लागणार आहे. अत्यंत महत्त्वाच्या ज्या सुविधा आहेत किंवा जी केंद्र आहेत ती मात्र या ठिकाणी चालू राहणार आहेत. त्यामुळे सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा GR आहे. अशाच प्रकारचा हा GR आपण आपल्यासमोर आणलेला आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्यासमोर आणत राहू. अपेक्षा करतो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अजूनही अनेक आपले सबस्क्रायबर म्हणा किंवा व्हिडिओ बघणारे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करायला मात्र विसरतात मे बी. तर त्यांना आमची विनंती आहे की आपण व्हिडिओ पाहत आहात तर व्हिडिओ नक्कीच पहा, मात्र सबस्क्राईब या बटनावर क्लिक करायला मात्र विसरू नका. आपलं एक क्लिक आम्हाला खूप काही मोटिवेशन देऊन जातं नवनवीन व्हिडिओज आणि कंटेंट क्वालिटी आपल्यासमोर आणण्यासाठी. तर पुन्हा एकदा विनंती आहे, आपण अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनपूर्वक आभार. लवकरच पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ. तुर्तास आपली रजा घेतो आणि लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.